सगळ्यांचे आवडते लाडके झकास असे नगरसेवक माननीय सुनीलभाऊ कामाडे विजेत्यांना मिळणार आहे तेव्हा पैठीने नव्हे 1 तोळा सोनं उपविजेतीला मिळणार आहे अर्धा तोळा सोनं विजेतीला मिळणार 1 तोळा सोनं आणि पैठणी उपविजेतीला मिळणार आहे अर्धा तोळा सोनं आणि पैठणी तिसरं बक्षीस आहे फ्रीज टीव्ही चौथं बक्षीस आहे फ्रीज वॉशिंग मशीन फॅन कूलर मिक्सर अशी अनेक बक्षीस आहेत या व्यतिरिक्त माननीय सुनीलभाऊ कामाडी यांनी सांगितलं जेवढे स्पर्धक भाग घेतील त्या सगळ्या स्पर्धकांना एक भेट वस्तू निश्चित 100% मिळणार आहे जोरदार का माननीय सुनीलभाऊ साहेब सोलापुरामध्ये अशी स्पर्धा आजपर्यंत कोणीही भरवलेली नाही जी आदरणीय भाऊंनी भरवलेली आहे त्यामुळे तुम्हाला जे कुपन दिलेलं आहे ते कुपन जपून ठेवा अंतिम फेरी जी 6 मार्चला होणार आहे महाअंतिम फेरी आता यातून जे काही 10-12 स्पर्धक अंतिम फेरीसाठी काढले जातील यातून आज जे काही 100-200 स्पर्धक आहेत त्याच्यातून 10-12 स्पर्धक अंतिम फेरीसाठी काढले जातील आणि अंतिम फेरी 6 मार्चला संध्याकाळी संपन्न होणार आहे त्याचं ठिकाण नंतर सरळ कळवलं जाईल आणि अंतिम फेरीचे विजेते ह्या पद्धतीचे असणारे जे आता तुम्हाला सांगितले गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की म्युझिक व्यवस्थित खेळा खुर्च्या आहेत नीट बघून खेळा खुर्च्या नीट बघून खेळा नीट खेळा आणि बघून खेळा बरोबर 3 स्पर्धक हो कुणीकडे हो एरवी साडी एरिया इकडे यांनी लगे आउट म्हणून चालले पाहिजे गरीबाचं जमलं खेळायचं असं नसतं वहिनी आपण काय करत असतो आपण तुम्ही सगळ्यात लहानपणी जेव्हा खेळत होता तेव्हा आपण काय करत होतो पहिला डाव होताचा असं म्हणायचं की नाही आपण आज आपण काय म्हणायचं पहिला डाव देवाचा त्यामुळे आता कुणीही आऊट नाही परत चान्स व्यवस्थित पण आता खरं हा नाही तर नंतर तुम्ही आऊट झालं की म्हणाल नाही सर टाइम प्लीज मी केले होते असं नाही घ्यायचं व्यवस्थित खेळायचं आता नीट खेळा व्यवस्थित खेळा पायातली चप्पल कुणीही घातली असेल तर ती काढून ठेवा पायात काहीही चप्पल शँडल शूज घालू नका रेडी म्युझिक टाळ्या यार समोर टाळ्या पाहिजे येस येस तुम्ही तिकडे बघून खेळा व्यवस्थित खेळा इकडे अजून एक खुर्ची रिकामी आहे अजून एक खुर्ची रिकामी कसा आहे नाही असं नाही त्यांनी बसले होते आखिर तुमचं लग्न झालंय आज काही वाटतच नाही त्या बसल्यात सॉरी बसलेल्या त्या ठीक आहे तुम्ही प्ले करा आताचे कोण आहे आऊट तुम्ही आऊट अजून कोण ओके आता आपले कार्यकर्ते आपले व्हॉलंटियर्स प्रत्येक वेळी 3 खुर्च्या मायनस करायचे 3 खुर्च्या मायनस करायचे इकडून 1 इकडून 2 इकडून 1 खुर्च्या मायनस करायची इकडून 2 खुर्च्या प्रत्येक वेळेला आणि म्युझिक ऑपरेटर तुम्ही तिकडे बघायचं कंटिन्यू साऊंड ऑपरेटर दादा तिकडे कंटिन्यू जेणेकरून कुणाला काही आपल्याला एकदम निपक्षपाती खेळ घ्यायचा रेडी 1 2 म्युझिक 3 खुर्च्या काढल्या का 3 खुर्च्या काढल्या का मी रिपोर्ट कुणाला करतो ओके म्युझिक
व्यवस्थित खेळा. बरोबर 4 स्पर्धक स्पर्धेबाहेर. ऐका, आता जे स्पर्धक स्पर्धेच्या बाहेर गेले म्हणजे आउट झालेले आहेत त्यांच्यासाठी अजून एक वेगळी स्पर्धा घेणार आहे आणि त्यांच्यातल्या 2-3 स्पर्धकांना मी पुढच्या फेरीसाठी एंट्री देणार आहे. सो जे आउट होतील ते लगेच मुंबई चालले का नाही? मला कधी सगळ्यांसाठी कारण काम असतात तुमचं काय खेळ केलं जात आहे असं करू नका, थांबा. कारण जे आउट झाले त्यांच्यासाठी मी एक वेगळा खेळ घेणार आहे. त्यांच्यातून परत 3 स्पर्धक मी बाहेर काढणार आहे. ओके, जे आउट होतील ते इथेच. छान खेळताय, व्यवस्थित खेळताय, तुम्ही सगळे मजा घेऊन खेळताय. तुमच्या सगळ्यांसाठी हा सगळेजण जोरदार आहे. बहुत बढिया, बहुत बढिया, बहुत बढिया, बहुत बढिया. खूप मस्त खेळताय. आता इकडून 2 खुर्च्या काढा, तिकडून 1 खुर्ची काढा. व्यवस्थित खेळा, व्यवस्थित खेळा. आउट आउट आउट. बरोबर 3 स्पर्धक स्पर्धेबाहेर. आणि आता ह्या तुमच्या थोड्याशा अंतरावर सेट करा. तिकडून 1 काढा, इकडून 2 काढा. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 15. तिकडून 1 काढा, तिकडून 1 काढा, 2 काढा. बरोबर 2. नीट खेळा, व्यवस्थित खेळा, बघून खेळा. अजून एक खुर्ची रिकामी आहे, अजून एक खुर्ची रिकामी आहे. सॉरी, असं करता नाही तर बसल्या मग तुम्ही उठला कशासाठी? सॉरी, नाही. आता आपले कोणीतरी रायडर ह्या तिघींची नावं सेपरेट लिहून घ्या पाठीमागच्या बॅक पेजवर. या तिघींची नावं. आणि हे जे स्पर्धक आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 हे 12 स्पर्धक पुढच्या फेरीसाठी सिलेक्ट झालेले आहेत. जोरदार टाळ्या 12 स्पर्धकांसाठी. नोंदणी करणारे ह्या तिघींची नावं पाठीमागे बाटला लिहून ठेवा. आणि ऐका, ही जी 12 स्पर्धक आहेत यांच्या नावापुढे फक्त 1 स्टार करायचा, 1 स्टार करायचा. कोणाला काय शंका असतील तर आत्ताच विचारा. कोणाला काय माहीत नसेल, काय विचारायचं असेल तर आत्ताच विचारा. नंतर मी आउट झाल्यानंतर काहीही ऐकून घेणार नाही. एकदाच काय विचारायचं ते विचारून घ्या. चला सुरुवात करायची का? आता कोणीच बोलणार नाही, फक्त खुर्चीवर बसलेले स्पर्धक, सगळ्या वहिनी खुर्चीवर बसलेल्या. ओके, गणपती बाप्पा. अरे तुम्ही थांबा रे. फक्त खुर्चीवर बसलेले स्पर्धक. गणपती बाप्पा. म्युझिक. व्यवस्थित खेळा, बघून खेळा, बसून खेळा. अजून एक खुर्ची रिकामी आहे, अजून एक खुर्ची रिकामी आहे, अजून एक खुर्ची रिकामी आहे. पहिल्या फेरीत बरोबर 2 स्पर्धक बाद. मगाशी आपण पहिला डाव देवाला दिला होता. वय 50 आहे पण चाल रुबाबदार. आणि वय 50 आहे पण 18 वर्षाच्या पोरींसारखं खेळतायत त्या. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. बहुत बढिया, बहुत बढिया. चला म्युझिक. आता 3 खुर्च्या काढायच्या, इकडून 1, इकडून 2. म्युझिक. DJ U1 Brian.
नीट खेळा, बघून खेळा. पहिलं डाव दे माझं. नीट खेळा, बघून खेळा. उठा, पळा पळा, अजून खुर्ची आहे. इकडे खुर्ची अजून, इकडे खुर्ची अजून. बसले पाहिजे मी एकदाची. हे आयुष्यात शाळेत पण कधी एवढे पडले नसते. गप 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 पळतून खुर्चीवर बसून बसले पाहिजे एकदाची. 1 2 तीन स्पर्धक स्पर्धेबाहेर. आणि जे आता आउट झालेत त्यांना अजून एक गेम मी घेणार आहे ज्याच्यातून त्यांना खेळायला चान्स आहे. सो कुठेही जाऊ नका, उभा राहा सगळे. इकडून 1 खुर्ची काढा, तिकडून 2 खुर्च्या काढा. म्युझिक. DJ U1 Brian. नीट खेळा, व्यवस्थित खेळा. अजून एक खुर्ची इकडे रिकामी, इकडे खुर्ची रिकामी, इकडे खुर्ची रिकामी. बरोबर 3 स्पर्धक स्पर्धेमध्ये. ही मावशी अजून एक मगाशी ते तिथे बोलतो स्पर्धेमध्ये कुठे गेले तो काय तिकडं. अजून म्युझिक थांबायच्या आधीच बसून मोकळे. म्युझिक थांबून तर दे. म्युझिक ऑपरेटर दादा, प्रत्येक वेळेशी वेगवेगळी गाणी लावा आणि खेळ चालू असताना नाही, स्टॉप झाल्यानंतर. ओके, सगळ्यांना ऑल द बेस्ट. म्युझिक. Loud and clear music. Only here on Remix Avenue. DJ Jonel Sagayno. नीट खेळा, व्यवस्थित खेळा, बघून खेळा. इकडे अजून एक खुर्ची रिकामी, इकडे अजून एक खुर्ची रिकामी, इकडे अजून एक खुर्ची रिकामी, इकडे अजून एक खुर्ची रिकामी. मला फॉलो करते पुढे गेल्यानंतर मागे यायचं नाही. हा खेळाचा नियम. पुढे गेल्यानंतर मागे यायचं नाही. व्यवस्थित खेळा. 2 4 6 8 10 12 14. दोन खुर्च्या, अजून एक खुर्ची. हॅलो, हो आता खुर्ची रिकामी कसं. इथंच खुर्ची रिकामी होती, इकडून आले तर खुर्ची रिकामी बघितले तर गाडी पुढे चल. इथंच मागं खुर्ची नव्हती. उगाच आवड झाला का नाही सांगा बरं.
मग मी काय सांगतोय, नीट खेळा, दिमाग से खेलो, दिल लगाकर खेलोगे तो जीतोगे. अजून एक खुर्ची रिकामी आहे, एक खुर्ची रिकामी, एक खुर्ची रिकामी. बरोबर 3 स्पर्धक बाहेर. हे आउट होणार होते, बघितले, 5% पळून बसले बघा, 5%. बरोबर झाले. 1 2 3 4 5 6 7 10 11 12. हे 12च्या 12 स्पर्धक गेलेले आहेत. पुढच्या फेरीमध्ये जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. DJ Jonas Sagayno Remix. बरोबर 3 स्पर्धक आउट. इकडून किती लागायचे? नशीब बलवत्तर म्हणते त्याला. 2 4 6 8 10 12 13 एक कॅन्डिडेटचे असते. क्या बात आहे. आणि पुढच्या राऊंडकडे वळायच्या आधी तुमचं नाव सांगा. रुक्मिणी गायकवाड. काय स्पीड होता चालायचा. क्या बात है, क्या बात है. रुक्मिणी गायकवाड यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तिकडून 2 खुर्च्या, तिकडून 1 खुर्ची. म्युझिक. DJ Jonas Sagayno Remix. बरोबर 3 स्पर्धक स्पर्धेत आहेत. व्हेरी गुड. इकडून 2 खुर्च्या, इकडून 1 खुर्ची. म्युझिक. DJ Jonas Sagayno Remix. बरोबर 3 स्पर्धक आउट. आणि आता किती स्पर्धक राहिले? अजून एक खुर्ची शिल्लक आहे, अजून एक खुर्ची शिल्लक आहे. बरोबर 2 स्पर्धक स्पर्धेबाहेर. राहिलेले 12 स्पर्धक पुढच्या फेरीसाठी क्वालिफाईड झालेले आहेत. जोरदार टाळ्या. बरोबर 5 पॉईंट. एक चेंडू बरोबर किती पॉईंट? 5 पॉईंट. तुमच्या हातात किती चेंडू आहे? 5. म्हणजे 5 5 25. 25 पॉईंट तुम्हाला 25 पॉईंट तुम्हाला मिळवण्याची संधी आहे. ओके. आणि पुढच्या फेरीत कोण गेलं हे मी नंतर सांगतो, पूर्ण 3 राऊंड झाल्यानंतर. चेंडू हातात घेतलाय,
तुम्हाला त्या बादलीत चेंडू असा टाकायचा आहे, असं. ओके. आणि हे चेंडू बादलीत तुम्हाला टाकायचं आहे. जपून टाका, व्यवस्थित टाका, डोकं लावून टाका. ते चेंडू तुम्ही फेकताना ते चेंडू आहे, तुमचे सासूबाई नाही, तुमचा नवरा पण नाही. बादली आहे, ते बादली. प्रेमानं त्या बादलीकडे बघून प्रेमाने चेंडू टाकायचा, म्हणजे तो बरोबर बादलीच आहे. ते बादलीला नवरा समजत ते आहे असं चालणार, असं नाही चालणार. व्यवस्थित खेळा. जर तुमचा चेंडू दुसऱ्याच्या बादलीत गेला तर ते पॉईंट त्यांना मिळणार, तुम्हाला मिळणार नाही. कळलं? आणि कसं खेळायचं सांगतो. रेडी गो. ओके. रेडी म्हटलं की बॉल घेतला, गो म्हटलं की टाकायचा, त्याच्या आधी टाकायचा नाही. ओके. बॉल चेंडू तुम्ही खाली ठेवला तरी चालेल. बी कम्फर्ट, बी कम्फर्ट. बॉल चेंडू खाली घेतला. रेडी. ओके. ऐका मी कसा करतोय बघा. रेडी गो. ओके. लक्ष देते. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. इथे उभा राहा. यांच्याकडे 4च बॉल आहे. खाली ठेवा म्हणजे तुम्हाला कम्फर्ट होईल खेळायला. ओके. रेडी. ओके. रेडी. बॉल हातात घ्या. रेडी म्हणलं की बॉल हातात घ्यायचा आहे. पाय थोडा मागं घ्या मॅडम. त्या ब्लॅक ह्याच्यावरच तुमचा पाहायला पाहिजे. रेडी गो. रेडी. एकच बॉल टाकायचं फक्त. गो. रेडी गो. मॅडम तुम्ही घाई करता, मॅडम तुम्ही घाई करताय. रेडी गो. काय घाई योगाच टाकायचं तुम्ही. रेडी गो. ओव्हर ओव्हर ओव्हर. ऐका, एक नंबर आहे त्याच्यात. ऐका, मी ज्यांचे गुण लिहायला सांगते फक्त त्यांचेच गुण लिहायचे. तेवढेच फक्त पुढच्या फेरीत गेलेले आहेत. संपलं हो. पहिलं राव देवाला, तर देवाला देव घेतात 12 वाजता. मग 12 देवाला म्हटलं तर. एक मिनिट, तुमचं नाव सांगा. पद्मा गोदे. पद्मा गोदे. पद्मा गोदे यांचे 3 चेंडू गेले. जोरदार टाळ्या. त्यांना 15 पॉइंट्स मिळालेले आहेत. त्यानंतर तुमचं नाव सांगा. महादेवी हिरेमठ. महादेवी हिरेमठ. महादेवी हिरेमठ यांना मिळालेले आहेत 15 पॉइंट्स. जोरदार पॉइंट महादेवी हिरेमठ. थँक्यू. आता बाकीच्यांचे पॉइंट्स तुम्हाला फक्त नावाविषयी सांगतो. टाकायचं. तुम्ही रेडी. हातात बॉल घ्या सगळे. ओके. थोडं मागे जा. ओके बस. गो. थांबा 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 थांबा. रेडी. बॉल घेतलाय. गो. थांबा. रेडी. बॉल घ्या. गो. थांबा थांबा. रेडी गो. पास लास्ट. रेडी गो. ओके. स्टॉप स्टॉप स्टॉप.
रेकॉर्ड केलाय 20 पॉइंट्स हायएस्ट. पल्लवी भीमनाथ 20 पॉइंट. टाळ्या कडक जोरदार झाल्या पाहिजे. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट गो. रेडी गो. रेडी गो. रेडी and go. तुमचं नाव काय? रेश्मा मोहिते. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. रेकॉर्ड ब्रेक. हायएस्ट रेकॉर्ड 25 पैकी 25 गुण. फुल टू सिक्सर बॉल स्टेडियम के बाहर. जोरदार टाळ्या. 25 गुण. ओके. या पोस्ट मध्ये मी आणि आता जे चेंडूचा गेम खेळाय तरी कुठेही जाऊ नका, कारण मी त्यातले विनर अजून काढलेले नाहीये. त्यातले विनर काढणार आहे मी अजून. त्यातले विनर मी अनाऊन्स केलेले नाहीये. ओके. आता काय करायचं सांगतो. म्युझिक सुरू होईल. म्युझिक सुरू झाल्यानंतर तुम्ही हे जे 4 सिटी आहेत, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, मुंबई, याच्या भोवतीनं फिरायचं आहे. म्युझिक थांबल्यानंतर तुम्हाला कुठं थांबायची इच्छा आहे तिथे थांबायचं. असं नाही की म्युझिक सुरू झालं मी इकडे चाललं तरी म्युझिक थांबलं पटकन इकडे उभं राहील. असं करायचं नाही. तुम्हाला कुठे थांबावं असं वाटतं तिथे थांबायचं, पण त्या चेअर जवळ थांबायचं, त्या सिटी जवळ. आपल्यापैकी एक कोणतरी चिठ्ठी काढेल. ह्या सगळ्यांच्या सिटीच्या नावाच्या चिठ्ठ्या काढल्या. एक चिठ्ठी असेल, मी चिठ्ठी काढेल. बॉम्ब हॅज बीन ब्लास्टेड म्हणजे बॉम्ब पडला. मराठीमध्ये बॉम्ब पडला. बॉम्ब हॅज बीन ब्लास्टेड इन द सिटी ऑफ. चिठ्ठीचे नाव असेल, ज्या सिटीचं नाव असेल ते त्या सिटीतले सगळे बाद, सगळे आउट. आणि असं करून मी तुमच्याकडे फक्त 3 सीट घेणार आहे. तुमच्याकडे फक्त 3 सीट मी घेणार. DJ Jonas Sagayno Remix. Mix Glow Dingle Mix Glow Sana DJ. आता म्युझिक थांबलंय. तुम्हाला कुठे थांबायचं तिथे थांबा. कुठे थांबता? इकडं तिकडं मध्ये कुठं पण नाही थांबायचं. कुठं पण इकडं तर थांबा, इकडं तर थांबा, इकडं तर थांबा, इकडं तर थांबा. कुठे थांबता? एका ठिकाणी कुठं तर थांबा. रेडी. आणि पहिली चिठ्ठी आपण एका लहान मुलाकडून काढणार आहे. हे इकडे चिठ्ठी काढायची. एक काढ एक. Okay. And the bomb has been blasted in the city of Bangalore. एक मिनिट. पहिलं नाव. काय अजून म्युझिक. DJ Jonas Sagayno Remix. कुठे थांबायचं तिथे थांबा. कुठे थांबणार तिथे थांबा. कुठे थांबणार तिथे थांबा. मी दुसरी चिठ्ठी ये इकडे. अजून एका लहान मुलाला चिठ्ठी काढायची. एक. And the bomb has been blasted in the city of Bangalore. ऐका, सगळे बाजूला बघा. तुम्ही सगळे तिकडच्या बाजूला थांबायचे. सगळे तिकडच्या बाजूला. ऐका, सगळे कार्यकर्ते इथं कुणी थांबू नका. सगळे मागं चला. मला कोण आऊट झालं मला कळलं पाहिजे. लहान मुलं बाजूला काढा. सगळे आऊट करायला सगळे बाजूला सगळं. ओके. खेळ कळला. एकदम थांबा. म्युझिक.
DJ Jonel Sagaino Remix. स्टॉप. कुठेही थांबा, कुठेही थांबा. कधी थांबा, तसं काय नाही. स्टॉप. त्या फोनला चिठ्ठी थांबा. थांब थांब. तू बाजूला हो. तुला लिहिता असते बाजूला सर. आठवलं सर. आता पुढची चिठ्ठी काढण्यासाठी मी गेल्या बऱ्याच वेळापासून आम्हाला जी खूप मदत करतात सगळ्यांना आपल्या सगळ्यांबरोबर हे दादा तुमचं नाव सांगा. अक्षय. अक्षयची इप्पतपल्ली यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खूप मनापासून मदत करतात. हे दादा हे दादा हे दादा ही सगळी मंडळी ही चारही मंडळी आपण पुढच्या चिठ्ठ्या यांच्याकडून काढणार आहोत. सुरुवात अक्षयची. एक चिठ्ठी काढ. डोळे बंद डोळे बंद. हा व्हेरी गुड. आता या चिठ्ठीचे नाव दिसतंय हे बायका जर आऊट झाले तुम्ही त्यांच्या गल्लीत तरी का हात देतो. And the bomb has been blasted in the city of Mumbai. त्या दिवशी आता डायरेक्ट भेट वस्तू घ्यायला या. बाजूला सरकार चला पटकन चला पटकन चला पटकन चला. तुम्ही तर थांबले इथे खेळा. तुम्ही खेळत राहा तुम्ही खेळत राहा. इकडे अजून जाऊ नका. आवड झाले ते बाजूला सरका प्लीज. झालेलं जाऊ नये. दादा इकडे थोडं लक्ष द्या. आवड झालेलं मिक्स नका मारा. चला म्युझिक. This is Remix Avenue. Musical. DJ Jonel Sagaino Remix. नेक्स्ट मी या दादाला यांची विनंती करतो. या दादा प्लीज एक चिठ्ठी पण करून काढा. Bomb has been blasted in the city of Delhi. Out. Move. Backside. DJ Jonel Sagaino Remix. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो डोळे बंद करून एक चिठ्ठी काढायची. आई रिक्वेस्ट यू. आप देखते हैं कौन गैर चिपचा रहा है नेक्स्ट राउंड में. द बॉम्ब हैज बीन ब्लास्टेड इन द सिटी ऑफ बंगळुरू. किती राहिले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. ओके म्युझिक. कुठे पण खेळा. तुम्हाला कुठे थांबायची इच्छा आहे तिथे थांबा. नेक्स्ट लॉट. दादा एक चेक डोळे बंद करून काढायचे. And bomb has been blasted in the city of Chennai. Chennai. Big Lip. Big Lip. Mix Club. Mix Club. Big Lip. Big Lip. Big Lip. Mix. Mix Club. हेमंतजी 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 आहे. हेमंत. या.
डोळे बंद करायची जिद्दी करायची. डोळे बंद करा. And the bomb has been blasted in the city of Delhi. दिल्ली कोण नाही एकच Oh. आहे तो. एकच होते आरोपी. चला म्युझिक. She loves my dip, 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 dip. Head home. Remix Avenue. उभा राहा बरोबर. दादा प्लीज क्लोज युअर आईज. डोळे बंद. And the bomb has been blasted in the city of Bangalore. Out. आणि आता मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी समोर यायचं आहे, कारण ते गेलेले आहेत अंतिम फेरीसाठी. अंतिम फेरी होणार आहे 6 मार्च रोजी. ठिकाण तुम्हाला कळवण्यात येईल. तुमचे मोबाईल नंबर तुम्ही जाताना घेऊन जायचं होणार आहे. या 31 स्पर्धकांची 6 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. आणि जे स्पर्धक आज मनापासून खेळले बाय चान्स पुढच्या फेरीत जाऊ शकले नाही, अशा सगळ्या खेळाडू महिलांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना अंतिम फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा. याबरोबरच हा कार्यक्रम संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र.